भाई आता आमच्यासारखे नमुने आम्ही भाई प्लेसमेंटला तर गेलो, पण तिथे जाऊन असे काही कामं केली तर काय काय झालं तर सांग तुम्हाला ब्लॉग मध्ये. तर काय विषय पब्लिक, मी तुमच्या सर्वांचा लाडका हर्ष. तर भाई आज आम्ही चाललो होतो धोंड्याच्याला प्लेसमेंटसाठी. मंदिरात आलो, दर्शन केलं, थोडं गरमागरम चहा घेतला आणि तसंच गाठला आपला रेल्वे स्टेशन. मग काय भाई रेल्वे पण आली, रेल्वेत बसलो ना भाई, इकडे तिकडे फिरत होतो. फिरण्याच्या इकडे धोंड्याचं पण येऊन गेलं. आलो स्टेशनच्या बाहेर आणि आम्हाला रिक्षा काय भेटत नाही. फिरल्यानंतर एक रिक्षा कशी तरी भेटली आणि हा भाई आयन्सा कॉलेजचा आपल्याला एक मित्र पण भेटून गेला. कॉलेज येईपर्यंत त्याने आपल्याला सगळी कॉलेजची इन्फॉर्मेशन देऊन दिली. फायनली कॉलेज आलं. चला आता मध्ये जाऊन बघू काय होतं काय. मध्ये गेलो तसंच भाई बोर्ड लावलं. आता इथून कुठे जायचं काय जायचं आम्हाला काहीच माहित नव्हतं. मग काय एक सरांनी विचारलं, त्या सरांनी पाठवून दिला आम्हाला इथं वर्गात आमचा छोटासा एक पेपर घेतला गेला. भाई पेपर तर दिला गेला, पण रेझ्युमेची प्रिंट काढायची आमची बाकी होती. त्यामुळे भाई स्टार्टिंगलाच म्हणलं होतं आमच्यासारखे नमुने आम्ही कॉलेजमध्ये गेलो प्रिंट काढायला, पण कॉलेजमधलं कॉम्प्युटर बंद होतं. प्रिंट काढायला डायरेक्ट गावात जावं लागणार होतं. भाई आमची सिच्युएशन पूर्ण डेंजर झाली, पण योग आमचा मित्र तिथं आम्हाला भेटून गेला. आम्ही आलो गावात प्रिंट काढायला. प्रिंट काढली तसं कॉलेजला परत चाललो. त्यानंतर मग तसंच आम्ही आलो कॅन्टीनला, थोडंफार थंड घेतलं. तिथून गेलो मग सेमिनार हॉलमध्ये आणि आमचे क्लासमेट आधीच येऊन बसले होते सगळे इथं. सेमिनार हॉलला कार्यक्रम संपला तसं कॅन्टीनला आलो. इंटरव्ह्यू झालं आणि आमची ट्रेन थोडी लेट होती म्हणून बसलो आम्ही कॉलेज फिरून. पूर्ण कॉलेज फिरून पण बोर झालो. मग नंतर आमचा ट्रेनचा टाइम पण झालेला होता. मग त्यानंतर आलो आम्ही रेल्वे स्टेशनला आणि थोडंफार थंड घेतलं. तर चला मग बोलता बोलता ब्लॉग खूप मोठा झाला. भेटू पुढल्या ब्लॉग मध्ये.